आणि एक गोष्ट सांगू, सद्गुरूच्या दरबारात येताना रिकामं डोक्याने यावं लागतं. काय म्हटलं मी? सद्गुरू जवळ जाताना रिकाम्या डोक्यानं जावं लागतं, तर सद्गुरूकडून मिळणार आपल्या डोक्यात बसतं. डोक्यात ठेवून काय गोष्टी जर गेलो तर काय उपयोग नाही. वेल एज्युकेटेड एक जण रमण महर्षींच्याकडे गेला आणि रमण महर्षींना म्हणाला, आतापर्यंत मी खूप शिकलो, तुमच्याकडनं मला आत्मज्ञानाची गरज आहे, तेवढं आत्मज्ञान मला द्या, म्हणजे मी परिपूर्ण झालो. रमण महर्षी म्हणाले, बाबा रे, तुझा रस्ता चुकलेला आहे. मी ज्ञान देत नाही, मी असलेलं ज्ञान काढून घेतो. आहे का तुझी तयारी? माझं बोलणं कळलं का? कारण तुम्ही साठवलेल्या ज्ञानाच्या माग अहंकाराने जी जागा घेतलेली आहे, ते अहंकार कोण पुसणार? मी नेहमी सांगत असतो, अहंकार घेऊन देवाकडे गेलो, देव काही करत नाही, काही करत नाही. त्यानं विटेवर कमरेवरचा हात खाली आणलेला नाही. तुम्ही दारू पिऊन जावा, मांसाहार करून जावा, भ्रष्टाचार करून जावा, चोऱ्या माऱ्या करून जावा, जाऊन तुझं दर्शन घ्या, तो खाली वाकलेला नाही, कानाखाली मारलेला नाही, त्याला तो तसाच आहे. एनीवन कॅन गो डाऊन टू गॉड बिकॉज ही डज नथिंग. त्याला काहीच कळत नाही. देवाला काहीही कळत नाही. कळत ते सद्गुरूला. आणि म्हणून सद्गुरूच्या दर्शनाला आम्ही झुकत नाही. सद्गुरूचं दर्शन घ्यायला आम्हाला लाज वाटते. का लाज वाटते? तर आमचा अहंकार आढावा येतो. मी का दर्शन घेऊ, मी का पाया पडू, कोण तो? बोलू का? समजून घ्या. आमच्या चुका डोळ्यावर समजावून सांगणारा, हो, प्रसंगी वाट चुकल्याबरोबर कानशिलात मारणारा सद्गुरू पाहिजे. तो खरा राजयोगी सद्गुरू आहे. आणि आमची चूक दाखवणार आम्हाला कोण नको आहे, म्हणून आम्ही सद्गुरूला शरण जात नाही, आम्ही देवाला शरण जातो. सद्गुरूच्या ठिकाणी रांगाच्या रांगा लागतात का? कुठं लागतात? देवाच्या ठिकाणी. तीर्थक्षेत्र मोठा मोठाली रांगाच्या रांगा लागलेल्या आहे. पण जिवंत सद्गुरूला शरण झाले की मागत नाही. का? घाबरतोय तो, माझा अहंकार दुखावला तर मी काय करू. आणि म्हणून परमार्थ करत असताना अहंकार संपवूनच गेलं पाहिजे.